कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कबीराचे चहुमुखी डंका फायनली आपण पोहोचलोय मोशी गावामध्ये आणि हे बघा संभाजी महाराजांचं स्मारक एकच नंबर स्मारक आहे. म्हणजे डायरेक्ट काटा आलाय आपल्याला. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की व्हिडिओपेक्षा हे डोळ्यांना खूप भारी दिसतंय. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कबीराचे चहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र. आणि हे आळंदीमधलं ज्ञानेश्वर माऊलींचं पादुका मंदिर. मस्त खिचडी आलेली आता मस्त हानू महाशिवरात्रीचा बेट. हॅलो नमस्ते ओम नमः शिवाय. दिस इज सन्या आहेर अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो गाईज, तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आत्ता आपण होतो पुण्यामध्ये. आपण कालच पुण्यामध्ये आलो होतो. आपलं एक काम होतं आणि ते काम आता झालेलं आहे. येताना आपल्याला खूप घाई होती. आपण नॉनस्टॉप आलेलो आहे त्या दिवशी, त्यामुळे आपण काही व्लॉग बनवला नाही. आणि आज आपण चाललो आहे पुण्यावरून नाशिकला. आता पुण्यावरून नाशिकला चाललो आहे तर यात काय खास आहे, तर रस्त्यामध्ये एक स्पॉट आहे जो खूप खास आहे आणि त्याच स्पॉटला आज आपण जाणार आहे. ते म्हणजे नुकतंच मोशी गावामध्ये बनवलेलं शंभूसृष्टी, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचं सर्वात मोठं, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं स्मारक. तर पिंपरी चिंचवडमध्ये मोशी गावात संभाजी महाराजांचं सर्वात मोठं स्मारक उभं केलेलं आहे, ज्याचं उद्घाटन सप्टेंबर 2025मध्ये झालं होतं. आपल्याला खूप दिवसापासून यायचं होतं. पुण्यामध्ये आपलं चक्कर चालूच असते, पण एवढ्या दिवसात काय आपल्याला जमलं नाही. आज आपल्याकडे वेळ होता, तर आज आपण त्या स्मारकाला भेट देण्याचं ठरवलं. तर त्या स्मारकाबद्दल सांगायचं झालं तर त्याची उंची आहे 140 फूट आणि त्याचा जो खालचा पाया आहे तो आहे 40 फुटाचा. असं ते 180 फुटाचं स्मारक आहे. संभाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक महाराष्ट्रामध्ये एकमेव एवढं मोठं स्मारक आहे. त्या स्मारकाला हिंदू भूषण पुतळा असेही म्हणतात. तर मित्रांनो, हे जे स्मारक आहे बनवण्याचं एक उद्दिष्ट असं होतं की येणाऱ्या पिढीला संभाजी महाराजांचा इतिहास कळावा आणि त्याचकरता हे स्मारक बनवलेलं आहे. तर आत्ता आपण होतो आळंदीमध्ये आणि हे आळंदीमधलं ज्ञानेश्वर माऊलींचं पादुका मंदिर एकच नंबर आहे. एक वेळ होता इथं आम्ही खूप काळ गाजवलेलं आहे आणि जे लोक ब्लॉग बघताय आणि ते लोक माझ्यासोबत होते त्यांनी कमेंट करा प्लीज. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली समाधी घेत होते त्यावेळेस त्यांनी पादुका त्यांच्या इथं काढून ठेवल्या होत्या आणि त्या ठिकाणी आता हे मंदिर बनवलेलं आहे. हा रस्ता सरळ जातो आळंदीमध्ये. आता आपण इथनं घेणार आहे लेफ्ट आणि आपण जाणार आहे मोशी गावामध्ये. राजपिंडा भगवा झेंडा ते आपण पोचलोय मोशीमध्ये. मित्रांनो, एवढं मोठं स्मारक आहे ना, ते हायवेवरनंच दिसतं. आता ते थोड्याच वेळात दिसेल, तुम्हाला दाखवतो मी, काही विषय नाही. लांबून पण म्हणजे आपण तिथे जाणारच आहे, पण लांबून पण ते कसं दिसतं तेही दाखवेल तुम्हाला. राजपिंडा भगवा झेंडा राजपिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमा साजे. सो गाईज, फायनली आपण पोचलोय मोशी गावामध्ये आणि हे बघा संभाजी महाराजांचं स्मारक एकच नंबर वाटतंय. ॲक्च्युली ना, एवढं मोठं स्मारक आहे ना, ते लांबूनच बघायला भारी वाटतंय. तर आता आपण तेच बघायला आलेलो आहे आणि तेच तुम्हाला दाखवणार मी. या ठिकाणी संभाजी महाराजांचं सर्वात मोठं स्मारक आहे आणि तुम्ही बघू शकता. खूप दिवसापासून यायची इच्छा होती, पण आपल्याला काही जमलं नाही. आज फायनली आपल्याला चान्स भेटला इथे यायचा, इथं भेट द्यायचा. तर एकच नंबर आहे. आता मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे आदित्य मोकळ साहेब. पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये दिसतं, ते काही विषय नाही. इथून पुढं पण असे चान्स आले तर नक्कीच ते आपल्या ब्लॉगमध्ये दिसतील. आता आम्ही मध्ये जातो आणि तुम्हालाही दाखवतो स्मारक कसं आहे आणि आम्ही पण बघतो. चला. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कबीराचे चहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र शंभूराजे.
तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय त्या स्मारकाजवळ आणि स्मारक बघा एकच नंबर वाटतंय. ही जी मूर्ती आहे संभाजी महाराजांची ही 140 फुटाची आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे 40 फुटाचं आहे. असं हे 180 फुटाचं हे पूर्ण स्मारक आहे. जे डायरेक्ट काटा आलाय अंगाला. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की व्हिडिओपेक्षा हे डोळ्यांना खूप भारी दिसतंय. तर तुम्ही पण या आणि आवर्जून भेट द्या. काही विषय नाही, एकच नंबर स्मारक आहे. आता आपण इथे काही सिनेमॅटिक शूट करू आणि त्यानंतर आपल्या जर्नी आपण पुढे कंटिन्यू करू. तर बघा. मन असे ज्याची अलवार हाती तलवार सिंहाची झेप राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मचा दीप चंद्रमा साजे. आता हे जे बांधताय ना इथं कदाचित म्युझियम असेल म्हणजे ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आपल्याला बघायला मिळेल. झेप राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मचा दीप चंद्रमा साजे. भारी वाटतं, एकच नंबर. म्हणजे आता मी हे तुम्हाला ब्लॉगमध्ये 10 वेळा बोललो असेल एकच नंबर वाटतं एकच नंबर वाटतंय, कारण ते खरंच एक नंबर आहे. आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल पण ते प्रत्यक्ष डोळ्यात बघण्यात आणि व्हिडिओत बघण्यात लय अंतर आहे. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है, तू माटी का लाल है. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणखीन एक खास ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण थांबणार आहे आणि तेही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो मी. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे की तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असेल, नसेल बघितले तर जाऊन बघा. मी मोठं ब्लॉग करताना थोडं कॉमेडी करण्याचा प्रयत्न करतो. थोडा मी एक्साइटमेंट लेवल माझी वेगळ्याच लेवलला असते, म्हणजे टॉपला असते. फुल राडा असतो आपला ब्लॉगमध्ये. पण ह्या ब्लॉगमध्ये संभाजी महाराजांबद्दल आपण दाखवणार आहे. ते जे मी आधीचा जो कंटेंट देतो म्हणजे बाकीच्या ब्लॉगमध्ये जो माझा कंटेंट असतो त्या टाईपचं काहीच करावं असं वाटत नाही. त्या मूर्तीला बघण्याची एक्साइटमेंट तर होतीच, पण ब्लॉगमध्ये संभाजी महाराज आहेत, एक आतून रिस्पेक्ट असते ना, ती मला घालवायची नव्हती या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही, ते माझ्या फिलिंग्स आहे आणि त्या मी व्यक्त करतो आहे तुमच्यासमोर. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे नारेंगावमध्ये. आत्ता गाडी चालवत आहे मोकळ दादा, कारण मी थोडा वैतागलो होतो आणि मी मागे बसलेलो होतो. आता आपण नारेंगावमध्ये घेणार आहे एक छोटासा ब्रेक पेट पूजा करण्यासाठी, कारण की मोकार भूक लागलेली आहे, कावळे ओरडत आहेत. इथे पेट पूजा करू. ठीक आहे, 2 खिचडी दही. तर मित्रांनो आपला भाऊ प्रसाद जुंद्रे पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये. मस्त खिचडी आलेली. आता मस्त हानू महाशिवरात्रीचा पेट. तर मित्रांनो आत्ता आपण थांबलो होतो पेरुमल फूड हबमध्ये. आता मोकार पेट पूजा केलेली आहे आणि हा माझा भाऊ आहे प्रसाद जुंद्रे. आमचं सेम नाव आहे, माझ्या नावावर नाहीचं नाव ठेवलेलं आहे. त्यालाही भेटलो, भारी वाटलं. आता आम्ही नेक्स्ट प्लॅन पण केलेले आहे. जर आम्ही ब्लॉग बनवला. येणार कधी आपलं यूट्यूबला? हे यूट्यूबला येईल जवळपास 4-5 दिवसानंतर. म्हणजे ते माझ्या मूडवर राहील, तर नक्कीच येईल, काही विषय नाही. तर आमचा प्लॅन झालेला आहे. नेक्स्ट प्लॅन आता आम्ही जसं होईल तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. या गाडीवर एक काळ गाजवलं होतं आपण पुण्यामध्ये, तर आता आपण आपल्या गाडीवर गाजवू. तर आता आम्ही निघतो. खूप छान वाटलं भेटून. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर आणि हे ठिकाण आहे भक्तिशक्ती मंदिर. संगमनेर लागायच्या आधीच हे मंदिर आहे, हायवेवरच आहे. आणि थांबा तुम्हाला दाखवतो.
तर हे जे मंदिर आहे हे भक्ती शक्ती म्हणजेच भक्ती म्हणजे तुकाराम महाराज, शक्ती म्हणजे शिवाजी महाराज यांच्या भेटीचं प्रतीक म्हणून हे मंदिर बनवलं आहे. तर मित्रांनो, हा आहे मंदिराचा एंट्री गेट आणि हे आहे मंदिर. आत्ता आपण काय मध्ये जात नाही आहे, पण तुम्ही बघू शकता मंदिर एक नंबर आहे. आता आपण पुन्हा येऊ आणि पुन्हा जेव्हा आपण येऊ त्यावेळेस हे मंदिर आपण पूर्णपणे कव्हर करू. महाशिवरात्रीनिमित्तच आपल्याला लवकरात लवकर घरी पोचायचं आहे, त्यामुळे आपण काही इथे थांबत नाही. बस इथनाहीच था. तर आता आपण इथनं निघतोय. मित्रांनो, फायनली आपण पोहोचले घरी. महाशिवरात्रीच्या दिवशी कपालेश्वर मंदिराची इथं खूप धमाल असते आणि ती धमाल आता इथून पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर ब्लॉग इथून पुढेही बघा आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आपण लगेच निघणार आहे. चला. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या,